नमस्कार. आजची सकाळची सुरुवात खूप छान झाली होती. पण थोड्या कारणामुळे जरा मला अशक्तपणा आला होता. का तरी वातावरण सारखं सतत चेंज होत चालले. कधी ऊन पडतं लागले तर कधी असा गारवा सुटायला की बसच. पण आई म्हणून आपल्याला काही झोपता येत नाही आणि दुखायला म्हणता पण येत नाही. असं माझं तोंड सुजलं होतं. तुम्हाला तर ते दिसच लागले. आणि ह्या गारव्यानं असं तोंड सुजतंय की बसच. आणि तोंड काय दुखत नाही पण डोकं फार दुखतं. आता ह्यांना खुश ठेवण्यासाठी आपल्या हाडाचे काळे किती होत आहेत हे कुणाला दिसत नाही. पण एक आई म्हणून, बायको म्हणून आपल्याला झोपता येत नाही, आहे का नाही? तर बघा इथं आज सकाळी चहा प्यायचंसुद्धा मन नव्हतं. मग काय, अगोदर स्वयंपाक आवरला होता आणि ह्यांना डबा वगैरे दिले लेकरांचा. ह्यांनी पण जेवण करून गेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर मी माझं दुखत असताना करत होते म्हणून त्यांनी किती खुशीनं आनंदानं म्हणते, जाऊ का मी? ठीक आहे म्हणलं, जावा. तुम्हाला पण बसता येत नाही काय? मग काही 2 दिवसाखाली काही शेंगदाण्याचे कोण करून ठेवले होते आणि त्याच्या पण चपात्या आज करून घेतले. आज मंगळवार म्हणून अशा देवपूजा करून घेतले आणि आज दुखत होतं तरी पण बायावांनी बाहेर जाऊचीस तर फुलं सगळे देवाचे नेले होते. माझ्या झाडांचे देवाला एकही फूल ठेवलं नव्हतं. आता इकडे आईनी माझं दुखत असल्यामुळे त्यांनी नरेंद्र महाराजांची पूजा केली. आता पूजा केली, मी देवपूजा केली. काही बाया आल्या होत्या साड्या नेण्यासाठी, त्यांना साड्या पण दिल्या होत्या. आणि एवढं दुखत असताना पण आता कसं असतं ना, जनावराकडलं तर बघावंच लागतं. ते पण आपल्या हातावरलंच असतं. म्हणून इकडं आले होते. झाडायचं तसंच राहून गेलं होतं. आता 12 वाजले आहेत.